पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी गौतम अदानींवरून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय। पुण्यात अगदी थोडक्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप कुणाला मोठं करतंय आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे जनतेसमोर मांडलं। तर अदानींच्या रूपात भविष्यातील एकाधिकारशाहीचा काय फटका बसू शकतो यावर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून भाष्य केलंय। अर्थात यावेळी त्यांच्या टार्गेटवर भाजप आणि गौतम अदानीच होते असं सुद्धा दिसून आलंय। सौरभ, दोघाला विरोध आहे वगैरे हे असल्या मूर्खपणा माझा बोलण्यातनं नव्हता आणि नाही आणि येणारही नाही कधी। परंतु एक गोष्ट मला आपल्याला नमूद करू इच्छितो मी आपल्या समोर की या सगळ्या याच्यामध्ये अंबानी घ्या, टाटा घ्या, अजून कोणी उद्योगपती घ्या, बिर्ला घ्या, कोणी यांची एम्पायर स्वतः उभी केलेली आहेत। यांचे उद्योग स्वतः उभे केलेले आहेत। तर 7 का 8 विमानतळं आज गौतम अदानींना देण्यात आलेली आहेत केंद्र सरकारकडनं, आणि त्यातलं फक्त एक नवी मुंबईचं विमानतळ सोडलं तर एकही विमानतळ हे गौतम अदानींनी बांधलेलं नाही। ही दुसऱ्यांनी बांधलेली, दुसरे चालवत असलेली किंवा केंद्र सरकारच्या हातात असलेली ही सगळी विमानतळं आहेत। त्याच्यामुळे एक विमानतळ सोडलं तर दुसरं कोणतंही विमानतळ हे गौतम अदानीने उभं केलेलं नाही। पोर्ट्स याच्यामध्ये एक मुंद्रा पोर्ट सोडलं तर जेवढी पोर्ट्स आत्ता त्या गौतम अदानींच्या हातामध्ये आत्ता आहेत त्यातलं एकही पोर्ट हे गौतम अदानीने स्वतःहून उभं केलेलं पोर्ट नाही। ही दुसऱ्यांची पोर्ट्स होती, त्यांना गन पॉईंटवरती आणून त्यांच्याकडनं ही संपूर्णपणे पोर्ट्स विकत घेतलेली आहेत। ज्या व्यवसायामध्ये गौतम अदानी कधीही नव्हते तो सिमेंटचा व्यवसाय, ज्याच्यामध्ये ते कधीही नव्हते, याच्यामध्ये ते अल्ट्राटेक आणि अंबुजा आणि इतर ज्या काही कंपन्या आहेत या विकत घेऊन हा माणूस आज या क्षणाला 2 नंबरला सिमेंटच्या व्यवसायामध्ये गेलेला आहे। आज बिर्ला 1 नंबरला आहे, 2 नंबरला हा। गेल्या 10 वर्षामध्ये एक माणूस सिमेंटच्या व्यवसायामध्ये 2 नंबरला जातो, दुसऱ्यांचे व्यवसाय खेचून, दुसऱ्यांचे व्यवसाय हातामध्ये घेऊन। पॉवरचं पण तसंच आहे, स्टीलचं पण तसंच आहे, अनेक उद्योग तसे आहेत। हा एकच माणूस या देशाला वेठीस धरू शकतो। याचं उत्तम उदाहरण जर समजा आता आपल्याला बघायचं असेल तर जे या देशामध्ये आता इंडिगोने केलं, संपूर्ण सगळा देश अख्खा स्टँड स्टिलवरती आणला आणि सगळी विमानतळं ज्यावेळेला आज बंद झाली, 65% आज हवाई वाहतूक ही एकट्या इंडिगोकडे देण्यात आली आणि त्याच्यातनं एका एअरलाईनने व्यवसाय बंद केल्यानंतर किंवा ठप्प केल्यानंतर देशाचे काय हाल होतात हे आपण पाहिले। मला असं वाटतं हा धोका सर्वाधिक आहे आणि तो धोका मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे किंवा त्यांना समजणं गरजेचं आहे, किंवा अर्थात समजलं असेल पण ते आता सांगतील तरी कोणाला। हे उद्योग उभे करत असताना गौतम अदानींना अर्थसहाय्य कुठून झालं, कोणकोणत्या बँकांना आणि कोणकोणत्या इतर इन्स्टिट्यूशन्सना यांना अर्थसहाय्य करायला लावलं। उद्या जर अशा प्रकारचं जर उद्या गोष्टी कोलॅप्स झाल्या तर नोकऱ्या जातील, देश बर्बाद होईल आणि हा एक दिवस देश ठप्प होईल। माझा सांगण्याचा उद्देश हाच होता। आणि एक ते टूल वापरून ज्यावेळेला महाराष्ट्रामधली शहरं ज्यावेळेला काबीज करायला जेव्हा तुम्ही जाता तो धोका मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी खूप मोठा आहे। त्यावरतीचं माझं भाष्य होतं।